कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतात। कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतो, मात्र नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण कमी होताना दिसून येत नाहीये। मागील वर्षी विधान परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणावर चर्चा झाली होती। जिल्ह्यात 33,000 कुपोषित बालक असल्याचा अहवाल समोर आला होता। यावर्षीही नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 18,000 कुपोषित बालके समोर असल्याचे समोर आले आहे। अनेक परिवार रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने मार्च महिन्यात स्थलांतरित मजूर परत आल्यानंतर जिल्ह्यातील कुपोषणाच्या आकडेवारीत अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 18,000 कुपोषित बालके नंदुरबार जिल्ह्यात असून त्यापैकी अति तीव्र कुपोषित अर्थात सॅम बालकांची संख्या 2,223 आहे, तर मध्यम कुपोषित अर्थात मॅम बालकांची संख्या 15,744 इतकी आहे। जिल्ह्यातील 2,563 अंगणवाडीमधील कुपोषित बालकांची आकडेवारी आहे। अति तीव्र कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, मोलगी आणि नंदुरबार या ठिकाणी पोषण आणि पुनर्वसन केंद्र असून या ठिकाणी बालकांवर उपचार आणि योग्य पोषण आहार दिला जाऊन उपचार केला जात असतो। जिल्ह्यातील पोषण आणि पुनर्वसन केंद्राची संख्या ही वाढविण्याची आवश्यकता असल्याचे वाढत्या कुपोषित बालकांच्या संख्येवरून समोर येत आहे। कुपोषणाची जर आकडेवारी बघितली आपण तर आपल्याकडे आजच्या घडीला सॅम बालके जे आहेत अति तीव्र कुपोषित हे जवळपास 2,233 आहेत आणि मॅम बालके जे आहेत तर हे 15,744 आहेत। जवळपास आपल्याकडे 2563 इतक्या जिल्ह्यामध्ये अंगणवाड्या आहेत। या सर्व अंगणवाड्यामुळे ही फिगर आहे, परंतु कुपोषित बालकांसाठी पण आपल्याकडे जिल्ह्यात अक्कलकुवा, मोलगी आणि नंदुरबार येथे आणि धडगाव येथे NRC न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर हे सुरू आहेत। यामध्ये आपण या कुपोषित बालकांना ॲडमिट करून त्यांच्यावर योग्य ती तपासणी तसेच औषध उपचार करत आहोत आणि त्यांना आहार सुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे। सध्या आपल्या जिल्ह्यात मायग्रेशन बऱ्यापैकी झालेलं आहे, तर येणाऱ्या काळात जेव्हा मार्चमध्ये मायग्रेशन जे झालेलं आहे, स्थलांतर झालेले जे काही लाभार्थी आपले परत येतील त्यावेळेला आपण परत त्यांची तपासणी आणि पडताळणी तपासणी करण्यात येऊन त्यांना पुढील ट्रीटमेंट आपण देणार आहोत। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।